नमस्कार. जगावर किंवा अख्ख्या पृथ्वीवर आपलं राज्य असलं पाहिजे असं बावळट आणि अतिशय मूर्ख स्वप्न पाहणारे लोक पुन्हा पुन्हा जन्माला येतात. पूर्वी ते एकटे असायचे आणि बहुधा ते राजे महाराजे असायचे. म्हणजे आपल्याला दोन माहिती असलेली नावं म्हणजे अलेक्झांडर उर्फ सिकंदर आणि दुसरं मोठं उदाहरण म्हणजे नेपोलियन. त्यांच्या पराक्रमाच्या कथा वगैरे असं फार ऐकायला मिळतं, किती पराक्रमी होते वगैरे. पण एकूण बावळटच होते. नको ते प्रदेश जिंकायला जाणं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या आत्ताच्या अवलादी आहेत अमेरिकेत बसलेले आणि इस्रायलमध्ये बसलेले झायोनिस्ट. जूनचा हा एक कट्टर वर्ग आहे जूनमधला, आणि हे स्वतःला फार पवित्र शुद्ध वंशाचे समजतात. म्हणजे खरं तर जगातली सगळ्यात जास्ती विज्ञानाची नोबेल पारितोषिकं, साहित्यातली पारितोषिकं ही ज्यूंनीच मिळवलेली आहे. स्वतः आईन्स्टाईन हा ज्यू होता. पण या जूनमध्ये ती वैज्ञानिक माहिती नाही. त्यातलं झायोनिस्ट नावाचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप आपण जगज्जेता झालं पाहिजे असं समजतो आणि त्याच्यासाठीच्या कारवाया करत राहतो. आणि याचे हे प्रयत्न गेली 600 वर्ष चालू आहेत. म्हणजे जग शोधायला निघालेले जे स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांचे मुखंड होते ते मूलतः ज्यू होते. आणि यांना जगाची सगळी संपत्ती आपल्या ताब्यात पाहिजे होती. त्याच्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी, वेस्ट इंडिया कंपनी अशा कंपन्या स्थापन करून आणि वसाहतवादाचे खेळ खेळून देशाला, अनेक देशांना गुलाम करून ते देश लुटून नेले. यांच्या मूळ प्रेरणा ज्यूंच्या होत्या, म्हणजे झायनिस्ट ज्यू. तर ते विकृतच जमात आहे. आणि आत्ता त्या विकृतीची फळं म्हणजे आत्ता सगळं मानवी जग हे मरणाच्या दारात उभं आहे. फार पूर्वी एक रिपोर्ट आला होता. त्यात जगात काही थोडेच श्रीमंत लोक असावेत जिवंत आणि बाकीची जगाची लोकसंख्या नष्ट करून टाकावी असं या झायोनिस्ट ग्रुपनं पाहिलेलं स्वप्न आहे. आणि जगाची सगळी संपत्ती आपल्याकडं हवी असं ते ठरवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक उपद्व्याप केले त्यांनी जगाला त्रास देण्याचे. महायुद्ध, दोन्ही महायुद्ध यांनी काड्या केल्यामुळेच पेटली. म्हणजे पहिलं महायुद्ध सुद्धा आणि दुसरं महायुद्ध सुद्धा. आणि आता महायुद्ध होईल का अशी एक शक्यता आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध लागलं आहे त्याच्यात महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते. होईल असं मला नाही वाटत, पण झालं तरी काही आश्चर्य वाटायला नको. त्याच्या मागं पुन्हा हेच लोक आहेत, ते झायोनिस्ट, संपत्तीखोर लोक आणि सत्ताखोर लोक, टाळकं फिरलेले लोक. म्हणजे आमच्या 3000 वर्षापूर्वी आमच्या देवानं आम्हाला सांगितलंय वगैरे वगैरे असं बडबड करून काहीतरी वाट लावत राहतात हे लोक. आणि विकृतीचा कळस आहे. ज्या जूनमध्ये आईन्स्टाईनसारखा थोर माणूस, देवमाणूस जन्माला आला, त्याच जूनमध्ये झायोनिस्ट नावाचा एक ग्रुप आहे आणि जो विकृतीचा प्रत्येक गोष्टीत कळस करतो. एप्स्टीन फाईल नावाची गोष्ट उघडकीला आली आहे. ती तर बटबटीतच आहे. तिनं सगळ्या जगाला, जगातल्या सत्ताधीशांना आणि स्वतः अमेरिकन ज्यू लॉबीला आणि इस्रायलला, झायोनिस्ट ग्रुपला नंग करून टाकले अक्षरशः. त्यात जे काही सत्य बाहेर येत आहेत ना, एवढी घाणेरडी आहेत. तर त्याच्यावर बोलू, पण त्याच्या आधी कोरोनाबद्दल बोलायचं आहे. कोरोना आला तेव्हा काही समजूतदार माणसं बसून सांगत होती की अख्ख्या जगात अशी एखादी लाट येऊ शकते रोगाची, हे अशक्य आहे, हा फ्रॉड आहे. आणि मी त्यावेळेस कुठल्या तरी वर्तमानपत्राला मुलाखत देताना म्हणालो होतो की हा कटाचा भाग वाटतोय म्हणून, काही एक व्यापक कटाचा भाग वाटतोय. आणि आता एप्स्टीन फाईल बाहेर आल्यानंतर लक्षात येत आहे
की ते बिल गेट्स वगैरे जे थोर होऊन बसलेत ना, म्हणजे त्यांना लाखोले अक्षरशः त्या थोर लोकांनी केलेला कट होता कोरोना पसरवणं, तो अमेरिकेतल्या एका विद्यापीठात तयार करणं, मग वुहानला नेऊन पोचवणं, तिथून जगभर व्हिडिओ तयार करून पाठवणं, आणि मग ती कोरोना सगळ्या जगभर 20 कोटी माणसं मारली 4 महिन्यात जगभरची. आपल्या इथेही विक्रम झाला. असं सांगण्यात आलं की प्रत्येक देशाला कोरोनाचा कोटा दिलेला होता. भारताला काहीतरी 5 लाखच लोक मारा का 10 लाखच लोक मारा असं ठरलं होतं, पण भारतानं विक्रम केला. 45 लाख लोक मारले. नंतर ते ऐकू आलं की त्यांच्या शरीरातले अवयव विकण्याचा धंदा वगैरे वगैरे काहीतरी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळं जग ठप्प करून वेगवेगळे धंदे पुढे आणले गेले. यात बिल गेट्स कसली नावं असतात, यानं WHO जागतिक आरोग्य संघटनेला त्यांचं जे बजेट असतं वार्षिक त्याचे 60% पैसे दिले आणि WHO सामील करून घेऊन कोरोना जगभर पोहोचवला. मारली माणसं. आणि पुन्हा लशी तयार करायला हेच. आपल्याकडे एक तो भोंदू होता शरद पवारांच्या मित्राचा, तो सिरम नावाचं काहीतरी होतं, मग त्या हैदराबादचा कोणतरी होता रेड्डी. नको ती औषधं खपवणं, मेडिकलची दुकानं, डॉक्टर्स, दवाखाने, आणि ती फडकी तोंडाला बांधायची, आणि कसली कसली सॅनिटायझर्स आणि काय काय धिंगाणा नुसता जगभर. कुठे गेली सॅनिटायझर्स? आणि साबणाने हात धुवा आणि सॅनिटायझर वापरा. तुफान धंदा करून दिला या भांडवलशाहीनं. तिच्या मागं मूळ ही झायोनिस्ट कंपनी होती, अमेरिकेत बसलेली आणि इस्रायलमध्ये बसलेली. एप्स्टीन फाईलमधनं ते बाहेर आलं. ठरवून एखाद्या रोगाची लाट जगभर पसवायची, आणि तिच्या जीवावर मोबाईलचा धंदा वाढला प्रचंड. हेच पुन्हा बसलेले होते, तेही सगळे ज्या माध्यमात मी बोलतोय तेही झायनिस्टच आहे. यूट्यूब आणि ते काही फेसबुक आणि इंस्टाग्राम, इंटरनेट, याचे मालक हेच आहेत. तुफान पैसे कमवायचे घाणेरडे धंदे करून. आणि एवढे पैसे घेऊन करणार काय? तर ही सगळी किळसवाणी गोष्ट आहे. एप्स्टीन फाईलनं आणखी पुढचं बिकट बाहेर आणलं. कोणतरी इस्रायलचा एजंट एप्स्टीन जगभरच्या नेत्यांना बोलवून लहान लहान कवळी पोरी पुरवायचा. आणि कळालेली गोष्ट एवढी घाण आहे की हा बिल गेट्स नालायक, हा माणूस तिथं कवळ्या पोरांचं मटण सुद्धा खायचं शिजवून. या कित्येक गोष्टी आहेत. ह्याच झायोनिस्ट ग्रुपनं अमेरिकेत जे श्रीमंत होऊन बसलेले ज्यूज आहेत, त्यांचे शस्त्रांचे कारखाने, गेली 100 वर्ष हे लोक शस्त्र विकतायत जगाला. आणि अमेरिकेचा अध्यक्ष हा यांचा चमचा असतो, आणि जो अमेरिकन अध्यक्ष या लॉबीला, ज्यू लॉबीला विरोध करतो त्याचा खूनच झालाय. 6 राष्ट्राध्यक्ष मारलेत अमेरिकेचे 400 वर्षात. काय यांच्या डोक्यात असेल? का असं वागत असतील हे लोक? जगाची लोकसंख्या कमी झाली पाहिजे, यांच्या काय बापाचं जात आहे? बरं, जगाची लोकसंख्या कमी झाली तर मग यांचा माल कोण विकत घेणार? भारत हा 140 कोटीचा आहे, चीन 140 कोटीचा आहे, आणि आफ्रिका 140 कोटीचा आहे. तर आफ्रिका चीननं ताब्यात घेतलाय. तिथला प्रत्येक देश चीननं पैसे गुंतवून ताब्यात घेतलाय. चीन स्वतःच्या दारांमध्ये यांना उभं करत नाही. चीन स्वतःचा माल विकायला बसलेला आहे. मग यांचा माल अमेरिकेचा कोण घेणार? तर त्याचा सगळ्यात मोठा ग्राहक भारत आहे. आणि मग भारतात ग्राहक आहेत, आणि हेच ठरवणार गरीब लोक संपवून टाकायचे, जगातले नष्ट करून टाकायचे. खरं तर या टोणग्यांच्या जीवावर जग उभं नाहीये. जग उभं असतं कष्टकऱ्यांच्या जीवावर. हे असलेच काहीतरी इंटरनेट असलं काहीतरी शोधून
वरपांगी जे आभासी धंदे आहेत त्याच्यावर जगणारे कष्टकरी राबत राहतात, जगत राहतात. कष्टकऱ्यांच्या जीवावर जग उभं असतं. कष्टकरी पैसा निर्माण करतात आणि हा पैसा हे लुटत राहतात, श्रीमंत होतात आणि मग तो मूर्खांचा बाजार जो चालू आहे भांडवलशाहीतला, की प्रथम क्रमांकाचा श्रीमंत कोण, दुसऱ्या क्रमांकाचं कोण, आपल्याकडचं एक टोणगा काही उद्योग न करता नुसत्या पंतप्रधानाच्या जीवावर दुसऱ्या क्रमांकावर गेला होता जागतिक पातळीवर, अडाणी. तर ही विकृतीचा खेळ यांचा चालू आहे आणि जग यांना ग्राहक म्हणून तर हवंच आहे, पण मारायला म्हणून पण हवं आहे. कोरोनामध्ये यांनी प्रेतांचे अवयव विकले. काय ती ढोंग, चंद्रावरनं उतरलेल्या माणसांसारखे ते कपडे घालून ते डॉक्टर, दहशतीचं वातावरण सगळीकडं. कसला विकृत आनंद घेत असतील हे झायनिस्ट किंवा तो बिल गेट्स. काय मिळत असेल आणि तो दिसायला एवढासा बारकुटा, त्याच्या तोंडावर माशी बसली तर उठणार नाही असं वाटत राहतं आणि तो विकृत खेळ खेळत होता. या लेखाच्यांनीच ते ट्विन टावर्स पाडले. या लेखाच्यांनी मुख्य मुद्दा, हे सगळ्यात जास्ती महत्वाचे अतिरेकी आहेत. हे अमेरिकन ज्यू लॉबी आहे ना, ही मुख्यतः अतिरेकी आहे. यांनी जगभरच्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अतिरेकी तयार केले. जपानमध्ये केले, भारतात केले, मध्य पूर्वेत केले. मुसलमानांना आपापसात लढवणं, मुसलमानांचा द्वेष करणं, कारण मुसलमान यांना दाद देत नाहीत. मुसलमान डुकरं खात नाहीत, मुसलमान दारू पित नाहीत, मुसलमानांमध्ये व्यसनांचं प्रमाण कमी. यांचे धंदे हेच: माणसांची तस्करी करणं, ड्रग्सची तस्करी करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं, अंमली पदार्थ विकणं जगभर आणि शस्त्र विकणं. यांचे मूळ धंदे हेच. यांनी चांगलं काही विकल्याचा पुरावा नाही. आणि काही ते घेऊन आलेत, ते झायोनिस्टच आहेत. पेप्सी कोला, काय काय कोले कसले कसले घाणेरडे, ते जंक फूड म्हणून ते पोटाला किडे पाडणार आहे, ते पोटाच्या आतड्या सडवणार आहे. पिझ्झेन बिझेन त्यांच्याच कंपन्या आहेत. ते KFC काय काय असतं ते. म्हणजे त्या बाजूनही पैसे वर पडत राहायचे, जंक फूड विकून, शस्त्र विकून, अंमली पदार्थ विकून आणि पुन्हा रोगराया विकून. कोरोना हा 12वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात होता. मला प्रश्न पडला की 12वी विज्ञान शिकणारे भारतात कोट्यवधी झाले असतील ना, त्यांना हा कोरोना आठवलंच नाही आणि कुणी कोणाला दिलासा देत बसलं नाही. इथलेही डॉक्टर बसले धंदा करत. ते रेमडेसिवीर नावाचं औषध काही उपयोगाचं नाही हे माहिती असून सुद्धा विकलं गेलं तुफान. त्याचा काळा बाजार झाला. आणि मग ती काय वायझर का फायझर नावाची त्या बिल गेट्सची स्वतःचीच लस, ती जगभर. आणि या झायनिस्ट ग्रुपचे, या विकृत भांडवलशाहीचे प्रतिनिधी आपल्याकडे आहेत, जगभर आहेत. मध्यपूर्वेतले जे अरब राष्ट्र आहेत ना, सौदी अरेबिया, मुसलमानांचा सगळ्यात प्रिय देश, त्याचे जे राजे आहेत ना, हे या झायनिस्ट ग्रुपचे कुत्रे आहेत. ती जी राजेशाही सांभाळत बसलेत ना आजच्या 2026 साली सुद्धा, ते सगळे. अफगाणिस्तानलाही राजा होता, इराणलाही राजा होता. त्या इराणला राजाला उलथवून पाठवला तो कुत्राच होता या झायनिस्ट ग्रुपचा. या ब्रिटिशांनी ते इस्रायल नावाचं राष्ट्र स्थापन केलं, बळजबरीनं स्थापन केलं. अत्याचार, अन्याय, मारामाऱ्या, खून, गोळ्या घालणं, बॉम्ब, रणगाडे, बलात्कार, लहान लहान चिमुरडी मारणं. आता इराणमध्ये शाळेवर बॉम्ब टाकतात. सैन्यात लढाई झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदा पण आहे म्हणे. ती काहीतरी युनेस्को नावाची संस्था आहे, ती याच्यावर नियंत्रण करते. तिनं आंतरराष्ट्रीय नियम बनवलेत. तिथं ते ह्यांचे चमचे बसलेले.
कोरोनात ज्या लशी दिल्या गेल्या त्या लशींनी जगभर वेगवेगळे आजार जन्माला घातले. किडन्या खराब होणे, हृदय खराब होणे, माणसं पटापटा मरणे, नपुसकत्व येणं, अशा अनेक प्रकारचे फुफ्फुसांचे विकार त्या लशींमधनं पसरवले आणि माणसं मरत आहेत. प्रश्न तोच आहे, यांना काय हवंय आणि का हवंय? माणसांच्या मृत्यूची विक्री करून हे जगणार म्हणजे काय जगणार? तो काय अमरपट्टा घेऊन आलाय? तो बिल गेट्स आणि ते जे कोण मॉर्गन आणि रॉकशिल्ड काय काय ती जी लोक आहेत, ते ब्लॅकस्टोन आणि ब्लॅक रॉक वगैरे कंपन्या असलेले लोक या झायनिस्ट जूनच्याच आहेत. काय हवंय यांना आणि का हवंय? विजय तेंडुलकर म्हणायचे हे जग हिंसक आहे म्हणून. मी त्यांच्याशी 20 वर्ष वाद घालत राहिलो आणि त्यांना सांगत राहिलो की बाबा करुणा पण असते. अर्थात हे खूप खरं आहे बरं का. या जगाचा सगळा विकास करुणेतनं झाला, हिंसेतनं नाही. करुणेचा गैरफायदा हिंसेनं घेतला, करुणेचा धंदा हिंसेनं केला. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष स्वतः अणुबॉम्ब बनवणार आणि जगाला सांगणार तुम्ही नाही अणुबॉम्ब बनवायचे, दादागिरी माझी एकट्याची चालेल, आणि जगभर युद्ध करणार, ती शांततेसाठी करणार. याला म्हणायचं करुणेचा धंदा हिंसेनं केला. ते अमेरिका हेच राष्ट्र मुळात अतिरेकी जन्माला घालणारं, देशादेशांमध्ये भांडणं लावून देणारं, देशांच्या अंतर्गत धर्माची, आपल्याकडचे हिंदू मुस्लिम धर्माची भांडणं या ब्रिटिशांनी आणि या अमेरिकेनं पोचलेली आहे, या ज्यू लॉबीनं पोचलीत. म्हणजे धर्माचे पक्ष ज्या या देशात आहेत ना, हे यांचे गुलाम आहेत. ते इस्लामवाद आणि हिंदुत्ववाद वगैरे हे जे ढोंग करणारे लोक आहेत ना, हे त्यांचे एजंट्स आहेत, गुलाम, दलाल. आणि आपला पंतप्रधान त्यातच आहे, त्या गुलामांमध्ये. त्याचं मंत्रिमंडळ आणि त्याचा पक्षच, त्यांना पक्षच लावला दावणीला. आणि ते RSS सुद्धा. त्यांना हिंदू मुस्लिम खेळायचं ना, हे त्या झायनिस्टचे एजंट्स आहेत. आणि असंही सांगितलं जातं की हे मूळ ज्यूज आहेत, अब्राहमी धर्माचे लोक आहेत. अब्राहम नावाचा यांचा मूळ संस्थापक होता. तर अब्राहममधून ब्राह्मण आले असं बोललं जातं. मग यात ज्यू आले, ख्रिश्चन आले, मुसलमान आले, हे अब्राहमी धर्माचे लोक आहेत. यांना धर्म पुन्हा भांडण्यासाठीच लागतात. धर्म ही भांडवलशाहीच आहे, धर्मात पैसा आहे. जगभरचा पैसा धर्म शोषत राहतात, लुटत राहतात. कष्टकऱ्यांनी पैसे करायचे, कमवायचे, उभे करायचे, निर्माण करायचे आणि या धार्मिक धर्मलंडांनी ते लुटायचे. आणि आपल्या लोकांचं तो बावळटपणा संपत नाही. तो जो धार्मिक नशा आहे ना, तो झायनिस्टांना जसा आहे ना, तसं सगळ्यांना नाही बरं का. ते झायनिस्ट एकटे च्युते नाहीत, मूर्ख नाहीत, ते मनोरुग्णच आहेत. आपण प्युअर वंशाचे आहोत, शुद्ध वंशाचे आहोत, तसं इकडेही समजणारे आहेतच. सगळ्यांमध्ये आहेत, हिंदूंमध्ये आहेत, मुसलमानांमध्ये आहेत, ख्रिश्चनांमध्ये आहेत. प्युअरिटी. सगळ्या माणसांचा अंश एकच आहे, हे वैज्ञानिक सत्य आहे. हे वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी शोधलेलं सत्य आहे की माणूस एका अंशापासून तयार झाला आणि तो जगभर पसरला. सगळे सजीवच म्हणतात. हे विज्ञान असून सुद्धा धर्म नावाच्या अतिशय गलिच्छ गोष्टीनं माणसं तोडली आणि माणसांना मनोरुग्ण केलं. होणं साहजिक आहे हो. 2-2, 3-3 हजार वर्षांचा यांचा इतिहास आहे. 2000 वर्ष पिढ्या धर्म 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 नावानं वाढत राहणार असतील तर मनोरुग्णता येणारच, मनोरुग्णता येणारच.
आणि आपल्याकडं ती दोन प्रकारची आहे. एक धार्मिक मनोरुग्णता आहे आणि जातीय मनोरुग्णता आहे. आम्ही उच्च जातीचे आहोत, बाकीचे नीच जातीचे आहेत. आम्ही उच्च धर्माचे आहोत, बाकीचे नीच धर्माचे आहेत. हे ज्याला वाटतं ना, हा मनुष्य मनोरुग्णच आहे, विकृत आहे आणि पृथ्वीला कलंक आहे, मानव जातीला कलंक आहे. आणि मग याच्यासाठी मारामाऱ्या भांडणं आणि मग संघटनात असल्या लावा दंगली, करा बॉम्बस्फोट, अतिरेकी तयार करा, पुन्हा मुसलमानांना नावं ठेवा, त्यांच्यात अतिरेकी असतात. त्यांनी अतिरेक केला तर ते धर्म वाचवायला निघालेत, त्यांनी अतिरेक केला तर ते धर्मांवर हल्ले आहेत. कुठल्याही धर्माच्या अतिरेकी हे नीचच असतात, किळसवाणे असतात. कोणी गर्व करू नये. आणि आमचा धर्म वाचवायचा आहे बंदुकीतनं. अरे अध्यात्माचा धर्म आहे ना तुमचा, अध्यात्माच्या जीवावर जागा ना. आणि तुमच्या देवांमध्ये शक्ती आहे आणि या देवाचं नाव घेता, त्या अल्लाचं नाव घेता, त्या गॉडचं नाव घेता, तर त्याच्यावर सोडा ना, तो देईल ना शिक्षा. तुम्ही कशाला चमचे होता? 50-60 वर्ष जगायला आलाय पृथ्वीवर धर्माचे ठेकेदार आणि 7-12 घेऊन. तर हे लोक त्या झायनिस्टचे एजंट आहेत. महाराष्ट्राचं सांगायचं तर आपल्याकडं ते 4-4, 5-5 आमदार या लांड्यांकडे बघून, त्या लांड्यांकडे बघून असं चालणार नाही तर टिपू सुलतान चालणार नाही या पद्धतीचं बोलत राहतात. तो मुख्यमंत्री विधानसभेत बोलतो. तर मला एक साधा प्रश्न, हे एजंट आहेत. कुणाचे एजंट्स आहेत? त्या झायोनिस्ट लोकांचे. ते इथं कोण तुकार आमदार आणि कोणतरी तो बुटल्या मंत्री बोलतो ना, हिंदू मुस्लिम करत राहतात सतत. हे झायोनिस्टचे, ती संसद असेल झायोनिस्ट अमेरिकेतली, इस्रायलमधली, तर हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. यांनी इथं किडे करत राहायचे आणि सारखे अशब्दता, हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में. कसल्या खतऱ्यात आहे? आणि मुसलमानांचे खूप लाड झाले. कसले लाड झाले? लाडांची यादी द्या एकदा. आणि ते देशाला मानत नाहीत. काय पुरावा आहे? तुम्ही म्हणाल काही पण आणि भांडणं लावून द्याल. साधा प्रश्न आहे. आमदार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून हे विधानसभेत गेल्यावर शपथ घेतात संविधानाची, आणि कसलाही भेद न करता आम्ही आमचा कारभार करू अशी हे शपथ घेतात. आणि विधानसभेत सुद्धा आणि बाहेर रस्त्यावर सुद्धा हे हिंदू मुस्लिम बोलत राहतात आणि मुसलमानांच्या द्वेषाचं बोलत राहतात. तर संविधानाची शपथ मोडतात हे लोक. तर मला साधा प्रश्न विचारायचा आहे मुसलमानांना सुद्धा आणि देशातल्या संविधान मानणाऱ्या लोकांना सुद्धा, की तुम्ही यांना कोर्टात का खेचत नाही? अर्थात कोर्टातही संविधानाची वाट लागलीच आहे, पण किमान प्रातिनिधिक स्वरूपात यांच्यावर केसेस का करत नाही, की तुम्ही विधानसभेत घेतलेली शपथ मोडताय संविधानाची, किंवा कबूल करा की आम्हाला संविधान मान्य नाही. संविधान मान्य नाही असं म्हणावं. ते इस्लामी राष्ट्र, हिंदू राष्ट्र असं करणाऱ्यांनी संविधान मानता की नाही हे सांगायला पाहिजे. ते एका बाजूला संविधान करत राहणार ढोंगीपणे, आणि तो मोदी स्टेजवर ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात बोलतो. त्याला काही संविधानाच्या शपथेच आहे की नाही? किंवा त्यांना कबूल करावं की नाही मानत संविधान. ते झायनिस्ट जगभर ती युद्ध चालू आहेत आणि इथं त्या अस्वस्थत आहेत. अशांततेचा धंदा करणं ह्या धार्मिक लोकांचा धंदा आहे. आणि जगातल्या सगळ्या धर्मांचा म्हणतोय मी. ते अरब राष्ट्रांमध्ये बसलेले राजे, ते बंदुकी घेतलेले मुस्लिम अतिरेकी, आणि इथं हिंदू राष्ट्राची मागणी करणारे हे टुकार लोक. त्याच्यावर बोलू. फक्त हे जगभर जे चालू आहे ना, आणि सगळ्या व्यवस्थांमध्ये शिक्षण सडलेलं आहे, आरोग्य सडलेलं आहे, कुठलीही शेती व्यवस्था सडलेल्या आहेत, आणि यानं करार करून यायचं ठरलंय. अमेरिका जो माल पाठवेल त्याच्यावर 1% सुद्धा करणं, 0% कर. तो शेती विकायला निघालाय. यांना भूमी हवी जगभरची. गाझा पट्टीवर इस्रायलनं हल्ला का केला? तर ट्रम्प साहेब जे बसलेत
तो मूर्ख डुक्कर तोंडाचा, त्याच्या जावयाला तिथं हॉटेलं बांधायची म्हणे. युरोपियन लोक जे उन्हासाठी येतात ना, तर समुद्राच्या काठी त्यांना त्या ट्रम्पच्या जावयाला ते गाजापट्टी रिकामी करून हवी, तिथं हॉटेलं बांधणार तो. देश ओस पडले जगातले, म्हणून तिथलं लहान बाळं, बाया, म्हातारे, कोतारे, गरीब नागरिक मारून टाकले. लाखो लोक मारले इस्रायलला. का? तर तिथं या झायोनिस्ट ग्रुपला आणि ट्रम्प सारख्या कुत्र्यांना हॉटेलं बांधायचीत 5 स्टार. काय विकृती आहे. हे जे आमदार बोलतायत ना, हिंदू, लांडेन, मुसलमान, काय जे, यांचे मूळ धंदे काय आहेत? पैसाच आहे याच्या मागं. ती लॉबी काम करते. अडाणी, अंबानी, मोदी, शहा, ही सगळी त्या झायोनिस्ट लॉबीची पिलावळ आहे. इथले आमदार सुद्धा ही अशी मालिकाच आहे. करायचंय काय? तुम्ही मरायला जन्माला आलाय, ते धर्म धर्म करून काय मरताय? बुद्ध या देशात झाला, त्यानं माणूसपणा सांगितला. महावीर झाला. अशी कितीतरी मोठी थोर परंपरा आहे. ते माणूस पण नाही जपणार तुम्ही. एक मात्र सांगतो, ती हिंसा किती असो बरं का, हिंसा आहेच आहे, पण हे जग करुणेवर चालत आलं. 40 लाख वर्षांपासून बारीक बारीक प्रवास करत करुणा आली. माझं स्वतःचं मत आहे, तर्क आहे की जगाची 93% लोकसंख्या ही करुणामयी आहे, करुणेची धारक आहे, करुणेची वाहक आहे. ती कष्टकऱ्यांची आहे. 7% लोक बेनवार आहेत. यांना जगाची संपत्ती हवी, जगाची खनिजं हवीत, जगाची जंगलं हवी, जगाच्या शेत्या हव्यात, जगाचे सोनं नाणं हवे, सगळं हवे, सत्ता हव्यात, धर्मांवर मालकी हवी, धर्मांचा पुन्हा धंदा करणार, देवळात जायला 500 रुपये तिकीट, 100 रुपये तिकीट, देव विकायला निघालेले टोणगे येथे. दर्शन, देवासारख्या गोष्टीचं, जो जगाचा देव आहे त्याचं दर्शन घ्यायला तिकीट. तो देव पण आतनं काही करत नाही या तिकिटाच्या विरुद्ध, आणि पब्लिकही काही करत नाही. अरे देव आमचा आहे ना, तुम्ही कोण तिकीट घेणार, त्यात VIP? काय राडाय राव, काय चाललंय या धर्मांचं, शस्त्रांचं, अंमली पदार्थांचं, पोर्नोग्राफीचं. महाराष्ट्रातनं गेल्या 2 वर्षात 1,80,000 कवळी पोरं आणि पोरी गायब झाल्यात. कुठं गेल्या? आणि मग भारताचं प्रमाण काय असेल? कवळी पोरं गायब होतात. 2 वर्षात 1,80,000, आणि तपास नाही, कसलं गांभीर्य नाही, कुठं बातम्या नाहीत फारशा. करतोय काय, चाललंय काय? ही मुलं जात आहेत कुठं? आणि देशातनं किती मुलं जात आहेत? कुठं जात आहेत? ही कशासाठी वापरली जात आहेत? अवयवासाठी, बलात्कारांसाठी, मांसासाठी? ती कुठली तरी एक मध्ये सापडली होती ना, बंगालची ती खासदार, कुठल्या तरी सिरियलची, महाभारत का रामायणची. ती काय झालं ते प्रकरणाचं पुढं? हे खूप वर्षांपूर्वी सापडलेलं प्रकरण होतं मानव तस्करीचं. मानव तस्करी पण करतात हे लोक, माणसं विकली जातात. काय विकृतीचा कळ असेल. हे 93% जग करुणेचं आहे, पण त्या करुणेच्या जगाला लुटणारे जे हे 7% लोक आहेत ना, धर्म, शस्त्र, मानव तस्करी, अंमली पदार्थ, भांडणं, द्वेष, धर्मद्वेष, जातद्वेष, प्रदेशद्वेष, देशद्वेष, करुणेच्या जगानं जागावं लागेल. करुणेच्या जगानं आपल्यासाठीचं नेतृत्व शोधावं लागेल. करुणेच्या जगाचं दुःख एवढंच आहे की करुणेचं जग हे संघटित नाही. प्रामाणिक आणि सज्जन आणि कष्टकरी लोकांना संघटनेची गरज नाही वाटत. हे गुन्हेगार मात्र संघटित असतात, त्यांच्या टोळ्या असतात आणि त्यांच्याकडे सगळं असतं. मारामाऱ्या करायचे, कुणालाही पैसे द्यायचे. ओसामा बिन लादेन या जीव लॉबीनच तयार केलेला होता. काश्मीर प्रश्न
यांनी तयार करून दिला, ब्रिटिशांनी ठरवून. भारत पाकिस्तान फाळणी रशियाला शह देण्यासाठी म्हणून केली, हिंदू मुस्लिम म्हणून नव्हे. रशियाच्या कम्युनिस्ट सत्तेवर वर्चस्व किंवा शह ठेवता यावा आणि भारत हा त्याला तयार नाही झाला म्हणून मुसलमान आणि हिंदूंची लावून जिनासारख्या नालायक माणसाला पाकिस्तान मागायला लावला. चित्र ब्रिटिशांनी असं उभं केलं की जिनानं पाकिस्तानची मागणी केली आणि नाही, ब्रिटिशांच्या डोक्यात पाकिस्तान होता. ब्रिटिशांना रशिया आणि चीनला शह देण्यासाठी इथं एक तुकडा पाहिजे होता जमिनीचा, तो पाकिस्तानच्या रूपानं जन्माला घातला आणि ती जगाचं दुखणं होऊन बसलं. भारताचं तर आहेच आहे आणि तिथेही काही चालूच नाही. मागे एकदा मी म्हणालो होतो भारत आणि पाकिस्तानची तुलना करणारा एक व्हिडिओ करतो म्हणून, कारण ती इथं आपल्यासारखंच गलिच्छ चालू आहे. तिथेही धार्मिक नाही आहे, राजकीय, सगळ्या संस्था, कोर्ट, मिलिटरीच नालायक आहे तिथली. मिलिटरी कारखाने चालवते पाकिस्तानचे. 107 प्रकारचे उद्योग मिलिटरी करते म्हणे तिथली. तेवढं एक नशीब आहे आपलं. पण इथले मिलिटरीलाही पाठवलेलं आहे या लोकांनी. मिलिटरीतलेच अधिकारी बॉम्बस्फोट करण्यात सापडले होते. ते तिथं जाऊन हिंदुत्वाचे धडे जात होते मिलिटरीला. भारताचा एक वाक्याचा झगडा सांगू तुम्हाला. संविधान आणि आंबेडकर नको असलेले लोक आहेत या देशात. आंबेडकर विरुद्ध देश, संविधान विरुद्ध देश अशी लढाई चालू आहे. सामान्य जनता संविधान आणि आंबेडकरांच्या बाजूला आहे. पण हे जे टोळीबद्ध लोक आहेत ना, सत्ता ताब्यात घेतलेले, कोर्ट ताब्यात घेतलेले, निवडणूक आयोग ताब्यात घेतलेले, कंत्राटं ताब्यात घेतलेले, सगळा पैसा ताब्यात घेतलेले, पैशाचा बेधुंद गैरवापर केलेले, हे जे टोळीबद्ध लोक आहेत ना, यांना ते आंबेडकर आणि संविधान नको आहे. तो ट्रम्प येते तर त्याचे कायदे मोडतोय, ती झायनस लावबी कायदे मोडते आणि तो नेत्याने तर आणखीनच कायदे मोडतोय. थापाड्यांचा एक गर्दीच आहे. आपल्याकडे एक फेकू आहे, तसा नेत्यानाहू नावाचा एक फेकू आहे आणि अमेरिकेत बसलेला तो ट्रम्प नावाचा फेकू आहे. ते बिकटच जग आहे. आपण सगळे आत्म पोखरलो गेले ज्यांनी लसी घेतल्यात आणि हे पुन्हा पुन्हा काहीतरी आणणार. 1999 सालीच म्हणे कोरोना आणायचा होता किंवा महायुद्ध करायचं होतं, पण महायुद्धही पुढे ढकललं आणि कोरोनाही प्लॅनिंगला वेळ लागला आणि मग ते 2019-20 ते कोरोना नावाचं प्रकरण जगभर आणलं आणि तुडुंब पैसे कमवले, म्हणजे मरणाचे पैसे कमवले या सगळ्या झायनिस्ट लॉबीनं आणि आपल्याकडे बसलेले त्यांच्या चमच्यांनी. आणि जगभर येते, आपल्याकडेच नाही नुसते. मूळ झगडा डॉलरचा आहे. डॉलर एवढे छापून जगभर वाटले म्हणजे विकले. डॉलरवरच ही सगळी व्यवस्था चालली पाहिजे ही त्या झायनिस्ट लॉबीची इच्छा आहे. आणि डॉलरला चॅलेंज करणारे जे लोक आहेत त्यांना यांनी खलास केलेलं आहे. ज्यांनी विरोध केला डॉलरला ते संपले. सद्दाम हुसेनला संपवला, अमेरिकेला जुमानलं नाही त्यानं. सद्दाम संपवला, गडाफी संपवला, अफगाणिस्तानमध्ये उधळमाधळ केली, पाकिस्तान संपवलाय एका अर्थानं. आणि आता ते भारतात सुद्धा आलेले आहेत. भारतात उघडपणेच बोललं जातं की भारताचं नियंत्रण, भारताची सत्ता इस्रायल चालवतात. भारत यांनी इस्रायलला आंदण दिलेलं आहे. ते परवा ते म्हणालं नाही येडं, इंडिया मदरलँड आहे म्हटला आणि इस्रायल फादरलँड आहे. आता इराणनं इस्रायलची ठासली की मग हा मदरलँडची विधवा होणार. काय बोलावं याचा ताळतंत्र नाही. देश विकलाय ना. हा झायनिस्ट लॉबीचाच चमचा आहे. आणि मग इथं जे ते आमदार बोलतायत ना हिंदू मुसलमान वगैरे, ते सुद्धा यांची पिलावळच आहे. अशी मालिकाच आहे ती. 2 गोष्टी सांगायच्या. एक, मेंदूनं शांत व्हा आणि माणूस व्हा आणि भारतीय व्हा. 2, आरोग्य सांभाळा.
या झायनोस्लाबीला आणि त्यांच्या चमच्यांनी या देशातल्या आणि हिंदू मुसलमान करणाऱ्यांनी या देशाला लसी टोचून वाट लावलेली आहे. आपल्या संसदेतही हा आवाज उठला होता, संसदेतही कबूल करण्यात आलं आणि सरकारनं कोर्टात लिहून दिलं की आम्ही जबाबदार नाही. आणि हे सांगत होते, लशींवर फोटो छापून सांगत होते लशी घ्या म्हणून. कंपल्सरी केलं होतं ना, आणि एका फोटोत त्यानं ते लस घेतोय म्हणून दाखवलं पण होतं शेखनं. आणि राहुल गांधीनं कशी घेतली नाही वगैरे वगैरे. राहुल गांधीला मारायचं नव्हतं, त्याला कळलेलं होतं. तोही साध्या घरातला नाही आहे, तो राजकारणातलाच आहे ना. 3 पिढ्या 4 पिढ्या. त्याची लॉबी असणारच ना जगभर, त्याचे लोक असणारच ना, त्याला इन्फॉर्मेशन मिळत राहणार ना. तो काय अंडू पांडू आहे का तुमच्यासारखा? त्याला कळलं असणार यांचे धंदे काय, आणि त्याचा अभ्यास पण आहे ना. त्यानं खूप अभ्यास केला आहे, अर्थशास्त्र वगैरे वगैरे खूप प्रकारचा अभ्यास केलेला आहे त्यानं. ते नुसते जुडो कराटे नाही खेळत तो, वाचनही प्रचंड आहे त्याचं. तर त्याला माहिती असणार आहे कटाचे भाग, आंतरराष्ट्रीय कट काय चालतात वगैरे. हा बसला ढोंग करत लस घेतल्याचं. आणि एप्स्टेन फाईलमध्ये नाव आहे त्यांची, काय काय लफडी केली, डान्स केलेत. नुसते डान्सवरचं नाही आहे, फार हात अडकलेले आहेत. आणि त्याच्यासाठी हा देशाला बळी द्यायला निघालाय झायनिस्ट ग्रुपकडे. तर भारतीय जास्ती मारणाच्या दारात आहेत आणि यानं उभं केलं ते. आफ्रिकेचं रक्षण चीन आणि रशिया करणार आहेत. इराणच्या बाजूला चीन आणि रशिया आहेत, भारताच्या बाजूला नाही कोणी. त्यांच्यात ताकद नाही, भारत फक्त वापरायचा आहे. भारत हा प्रयोगाचा उंदीर आहे. जन्माला घातलेल्या नव्या लशी आणि नवे औषधं भारताच्या लोकांवर प्रयोग केले जातात आणि पत्ता लागू दिला जात नाही. किती लोक मारत आहेत. आता कसली तरी ती 14 वर्षाच्या मुलींना द्यायची लस आणली आहे. फ्रॉड आहे तो, मी जाहीरच सांगतो. असं कसं ठरलं ना अचूकपणे, फक्त 14 वर्षाच्याच मुलीला द्यायचं म्हणजे तिला काही होणार नाही पुढं. 14 वर्षाच्याच पोरीला काय ठरलंय? एवढ्या कवळ्या वयाच्या पोरी कशाला हव्यात तुम्हाला? संशयास्पदच आहे ना ते. आणि पत्रकार म्हणून मी संशय घेतले, पूर्वीपासून घेतो. ट्विन टॉवर्स पडले होते तेव्हा माझ्या घरात मी सांगत होतो हे झायनिस्टांनी स्वतः केलंय. कारण पहिल्या 3 मिनिटातच तो तिथला कोण होता, डिक चेनी, तो येऊन म्हणाला हे ओसामा बिन लादेनचं कृत्य. म्हणजे धुळीत उभा आहे, मागे कॅमेरे बिमेरे लावलेत, कॅमेरे लावून शूटिंग. ते ट्विन टॉवर्स कसे पडतात, एवढे कॅमेरे सजग. आणि तो येऊन म्हणाला हे ओसामा बिन लादेननं केलं पहिल्या 3-4 मिनिटात. तेव्हाच लक्षात आलं हा फ्रॉड आहे यांचा. अर्थात ओसामा त्यांचा पुत्रच होता, ही सत्यच गोष्ट आहे. दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, आपल्यातली करुणा आणि आपलं आरोग्य. घरचं खाल्लं पाहिजे, दारचं सोडलं पाहिजे, नीट जगलं पाहिजे, मेंदूनही शांत जगलं पाहिजे आणि करुणेनं जगलं पाहिजे. वादात नाही पडलं पाहिजे, द्वेषात नाही पडलं पाहिजे. आपण केलेला द्वेषाचा त्रास आपल्यालाच होतो, इतरांना नाही. माणूस झालं पाहिजे, संविधान पाळणारं भारतीय माणूस झालं.